आम्ही आलोत नांदेडला काळेश्वर मंदिराला. इथंच यायचं बाकी होतं. अजून एक इकडून ये. हे माकडं सोबतचे सुधरू देईना झालेत. बघ गोले आहे, आभ्या आहे, राज आहे. आम्ही मंदिरवर राजभैयानं मी तर आता मोबाईल घेतला. राजभैयानं किती मंदिर दाखवले काय माहिती. दाखवले की नाही त्याचा काय मेळ दिसून झालाय कोणाच गोष्टीचा. मला काय करायचे. अबे मुझे क्या पता, मुझसे पूछे जा रही है बार बार. चला मॅडम चला, तुम्ही जा लवकर. तुम्हाला नाही रुपलीला कळा कोणासोबत काय म्हणली रुपू? फिरा म्हणे तुमची मग मला म्हणले तर एवढंच मंदिर राहिलं होतं. आता कुठं जायचं? रत्नेश्वर. ते माळावर आहे म्हणा. रत्नेश्वरीला जायचं. अरे गणव माय नांदेड हाय. गाडी लावलेली इथं. आयफोन चलून फायदा नाही. अरे प्रत्येक ब्लॉग मध्ये तेच व्हायले. ते एवढा बत्तर मोबाईल आहे माहिती आहे. आयफोनची कंपनी आपल्या इतका मोठा डिफेक्ट काढला आयफोन म्हणला तरी आपल्याला काय नाही रिवॉर्ड द्यायला पाहिजे. भेटू पुढी. पी थकला असेल पळू. कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोंडा. अरे नाही पुढी जाऊ दे, मोबाईल खड्डा बघ केवढा मोठा आहे. त्या बाया उडीशी बाई ना पोरगी रे. काय पागल झाला काय? कुठे रे? तिकडे इकडे का कुठं? ते रस्ता आहे ना. सरळ जाऊ दे अशी. ते फोटो काढायला मस्त भारी. कोणतं ते कोपऱ्यावरच वरी? ते कोणत्या? ते दिसरगावरी. ते नाही रे बाबा. कोणते? ते माळाव. ते पलीकडे बघ, पलीकडे. ते काय मोठी बिल्डिंग. हा तिथं का? पाण्यात जाऊ दे म्हणलं. तरी बी 8-10 किलोमीटर फरक आहे.
काय करायचं कसं किरायानं जे राहते का ते घरातल्या खावडा भरलं बा आयफोनचं स्टोरेज. तोबा तोबा थारा मूड खराब कर दिया. चप्पल विसरले मंदिरात, गाडी इथं उभं करावं लागली. ते दिसेल का तिथं दगड मार्च ते हे का? गाडी गिडी फुटन काय कोणाला लागन, लय लांब आहे ते, नाही लागत. गोल्या गाडीत बसलाय. कसं वातावरण एक नंबर. राजाची बंद पडलेली शाळा सापडली रे. शिकायला आलत ते शिकायला आलत, गाडी शाळाच बंद पडली. हा शिकलं नाही ते मला. कोणची खिडकी? रेस तेवढी द्यायची नसती गाडीला कधीच. ती पेट्रोल गाडी आहे. हा पेट्रोल गाडी आहे ती. धन्यवाद. काय करायचं तू? लांबून दिसेना गेला ना, जवळून दिसते. ॲड चांगली ॲड. गाणं टाकायचं स्लो मोशन मध्ये, याला करायचं वाव 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 तेरा बाप आया. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. अरे बाप रे, विश्वास नाही बोलते. तिथे अशीच होती दुसरी. मिसिम त्याची शाळा, शाळेला मिस करत तिथं पदशीर बसलाय. असं सायलेंट वातावरण चालू आहे. गाड्या चालल्यात, आम्हाला बी जायचं उशीर व्हायला. राजा बजायला ना भैया, सगळी शाळा बरबाद करून टाकली तू. अजून काय राहिले? चल. हा पब्लिक बघायली ना तुझ्याकडे, हाता पाय हलवायला. हो ना, सगळा नांदेड दिसायला. व्हिडिओ काढायचा आपल्याला. कोणता? बंद कर, दुसरा नवीन व्हिडिओ काढायचा. अख्खी शाळा बरबाद केली ना, आता जाऊन बसायला तिथे अर्थ आहे का? बापा काजूक साठ किलोमीटर लांब आहे परभणी इथून. ये 60 किलोमीटर आहे ना, 68 किलोमीटर लांब. त्या पुलावून गेलो का? नाही, तिच्या पलीकडून गेलो अजून एक पुले पलीकडे. अजून पलीकडे का? हा या 2-3 पुलावून. पण हे पुलाचा रस्ता खराब झालाय दादा, आताच बांधलाय दिसायला, तरी बी खराब झाला. पूल मी काय केलं माहिती का? इंजिनियर बरोबर नव्हता रे. इंजिनियर बरोबर होता. पूल तरी खराब नाही व्हायला पाहिजे, बाकी जाऊ दे. ते गंगाखेडला जातानाचा पूल किती जुना आहे दाखव. बकरे नका रे वाली, कुठं निघाली? ओ भाईयो, असं नका, असं नका. ठोकायली रे भाई, लाजत नाही राहिली. दिसेना टारचं वंडर कारण म्हणजे असंच मी करते काय. हेच आवाज आहे ती सगळ्याच गाड्या कसा सगळ्या म्हणायची गोष्ट. यानं काऊन लावले हॉर्नेट फिरनेटला.
चला ट्रेनचा डबा चाललाय हॉर्नेट फाट 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 फाट. वाटत एखादी टायरा खाली येऊ नये बाकी. तू आईस्क्रीम खायला दलिंदर फेकून नको देऊ. अरे बाप रे बाप. भाऊचं मन जाऊ दे दुसरी घेऊन गेला.